आपल्या सोबत असणारच आहे. म्हणजे तुमची नांगरणी सुरू झाली ना, पाणी फाउंडेशन सुरुवात झाली, आपली प्रशिक्षणापासून सुरुवात होती. अगदी नांगरणीपासून तुमचं उत्पादन काढून विक्रीपर्यंत पाणी फाउंडेशन आणि आपली सगळी शास्त्रज्ञाची मंडळी आपल्या सगळ्यांच्या सोबत असते. लक्षात घ्या, शेतीचं ज्ञान पाणी फाउंडेशनकडे आहे का? तर नाही. हे कुणाकडे आहे? तर आपले जे कृषी विद्यापीठ आहेत ना, कृषी विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांकडे यांचं ज्ञान आहे. म्हणजे ज्यांनी सोयाबीनच्या जाती शोधून काढल्या ते सगळे शास्त्रज्ञ मंडळी आपल्या सोबत असणार आहे आणि ते कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याबरोबर जोडले जाणार आहे. तुम्ही हक्काने त्यांना कधीही या सगळ्या गोष्टींचे प्रश्न विचारू शकता, त्यांच्याकडून ज्ञान घेऊ शकता आणि याची मध्यस्थाची भूमिका या ठिकाणी करता. आणि हे जे कोच आहेत किंवा हे जे मेंटॉर आहेत किंवा हे जे मार्गदर्शक आहेत हे आपल्या सोबत आहेत. तर मला वाटतं आपण त्यांच्यासाठी काय वाजवून गरजेचं वेगळ्या मी आपल्या सगळ्या कृषी विभागाच्या सहाय्यक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी सगळ्यांना विनंती करेन की त्यांनी पुढे यायचं. म्हणजे आता नाही कळत की त्याची मार्ग उत्कृष्टपणे काम करतील. तो तुमच्या तालुक्यातील जे शेतकरी उत्कृष्टपणे काम करतील त्या तालुक्याने शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा हा जिल्हा स्तरावर केला जाईल आणि जिल्हा स्तरावरही जे शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं जाईल त्या सगळ्या शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा हा राज्य स्तरावर बालेवाडीसारख्या स्टेडियमवर किंवा जिथं कुठे ठरेल त्याच ठिकाणी केलं जाईल. म्हणजे गट शेतीमध्ये काम करत असताना प्रत्येक शेतकऱ्याचं ज्यांनी चांगली मात मिळवली, चांगलं काम केलं असं प्रत्येक शेतकऱ्याचा सन्मान सोहळा इथं केला जाईल. त्यानंतर गट शेतीवरील जो कप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही मार्कांसाठी काम करायचं. ते मार्क किती 100 आहेत. तर 100 मार्कांसाठी मूल्यांकन प्रणाली आहे. 100 मार्कांसाठी तुम्ही 2020 मध्ये जे काम चालवणार आहे आणि 2027 संपणार आहे त्या वर्षभरामध्ये तुम्ही या 100 मार्कांसाठी काम करणार. तुमच्या शेतात काम करणार आहे त्याच्यामधून येणारं उत्पादन नफा सगळा तुमचा असेल. फक्त तुम्ही या 100 मार्कांसाठी काम करणार. 100 मार्कांसाठी काम करणार कसं याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते. तुम्हाला सगळ्यांना म्हणजे शास्त्रज्ञ माहिती, शास्त्रज्ञ काय करतात वेगवेगळ्या वाणांची उत्पादकता वाढवतात. ते म्हणजे शिफारस करतात की तुम्ही हे वाण पेरा. त्या वाणाची निवड तुम्ही केली, शिफारस केलेल्या वाणाची निवड तुम्ही केली. मी व्यक्त करतो आणि सर्व या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व गटांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांचं याकरता अभिनंदन करतो की त्यांनी प्रयत्न केलेला आहे. जो प्रयत्न करतो तोच त्या ठिकाणी जिंकत असतो. प्रयत्न न करणारा कधीच जिंकू शकत नाही आणि म्हणून त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.